सुनीलला दिल्लीची फ्लाईट पकडायची होती आणि तो सकाळी लवकर उठला आणि तयार होऊ लागला. जेव्हा तो फ्रेश होऊन वॉशरूममधून बाहेर आला तेव्हा त्याला त्याचे कपडे सापडले नाहीत. मग तो त्याच्या बायकोवर चिडला, कारण तिने प्रेसमधून त्याचे कपडे प्रेस करून आणले नाहीत. आता बिचारी संगीता काय करणार? संपूर्ण घराची जबाबदारी तिच्या डोक्यावर होती. तिची सकाळी चहाने सुरुवात होते आणि नंतर नाश्ता बनवणे, मुलांना तयार करणे, मग सासू आणि सासरे यांना वेळेवर औषध देणे, त्यांची काळजी घेणे, सर्व काही तिलाच करावे लागायचे. बिचारीला कधीकधी दुपारचे जेवणही मिळत नसे. सुनील तिला शिव्या देत विचारतो, कपडे ताबडतोब इस्त्री करून दे. त्या बिचारीने लगेच त्याच्या कपड्यांना इस्त्री मारली. सुनीलची अर्जंट मीटिंग होती. त्याने रिटर्न तिकीटही काढले होते. जर ही मीटिंग सक्सेस झाली तर त्याला वर्षभरात 1 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. आणि घरातील लोकांना काही समजत नाही. ते काही काम नीट करत नाही. संगीता कपडे इस्त्री करून त्याला नाश्ता देते, ती आणून ठेवते, तेव्हा तो पुन्हा चिडतो. त्याने आज इडली बनवायला सांगितली होती आणि तिने पोहे बनवले होते. आता संगीता काय करणार आहे? कारण की घरातील बाकीच्यांना पोहे खायचे होते. मग एका माणसासाठी इडली कशी बनवायची? तरीही ती सुनीलला खाण्याची विनंती केली. हे सांगून की मी उद्या इडली बनवते. बरं, तो कसा तरी खात रागाने म्हणाला, जर आज माझी फ्लाईट चुकली तर समजून घे मी तुझा कसा हिसाब चुकता करेन ते. ती म्हणते, मी काय करू? मी तर 1 मिनिटही बसत नाही. सुनील तिच्याकडे रागाने पाहतो. बाहेर जाऊन आई बाबाच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेऊन गाडीत बसतो. ड्रायव्हरला वेगात जाण्यास सांगितले. ड्रायव्हर म्हणतो, साहेब तुम्हाला आधीच उशीर झाला आहे. सुनील त्याला म्हणाला, जास्त बोलू नकोस, पटकन चल. जशी गाडी रस्त्यावर आली, समोर पूर्ण ट्रॅफिक जॅम होता. माहीत झाले की अवघ्या 10 मिनिटांपूर्वीच अपघात झाला आणि त्यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. रस्ता मोकळा व्हायला वेळ लागेल. सुनील रिव्हर्स घेत दुसऱ्या मार्गाने जायला सांगतो, पण त्याच्या मागे खूप गाड्या असल्याने त्यांना रिव्हर्सही घेता येत नव्हता. म्हणून सुनील ड्रायव्हरलाही शिव्या देतो आणि बॅग घेऊन कारमधून बाहेर पडतो आणि पायीच दुसऱ्या बाजूला जाऊन टॅक्सी पकडतो. दुसऱ्या बाजूनेही पुढे गेल्यावर त्याला जाम दिसल्याने तो आपला संयम पूर्णपणे गमावून बसतो आणि संगीतासह सर्वांना दोष देऊ लागतो. तो टॅक्सी सोडतो आणि पुन्हा चालायला लागतो आणि थोडे पुढे जाऊन दुसरी टॅक्सी पकडतो. पण जेव्हा तो वेळ पाहतो तेव्हा त्याला वाटू लागले की आता फ्लाईट मिस होईल. पण तरीही तो पुढे जातो. थोडं अंतर गेल्यानंतर त्याच्या फ्लाईटची बोर्डिंगची वेळ निघून जाते. जेव्हा तो विमानतळावर पोचला तेव्हा तीच फ्लाईट त्याच्या डोक्यावरून जाताना त्याला दिसते. त्याने दुसऱ्या फ्लाईटने जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यातल्या एकाही फ्लाईटचं तिकीट उपलब्ध नव्हतं आणि तिकीट मिळत होत्या अशा काही फ्लाईट्स ज्या वाया जाणाऱ्या होत्या, त्यामुळे खूप वेळ लागला असता. जेव्हा तो पार्टीला कॉल करतो तेव्हा ते देखील रागावतात की तो कामाला व्हॅल्यू देत नाहीत आणि त्याला सांगितले की आता जेव्हा होईल तेव्हा ते सांगतील. हे ऐकून सुनीलला खूप राग येतो. त्याने सर्व दोष संगीतावर टाकला. तो तिच्यावर इतका चिडला की वाटले घरी पोचताच तो तिला बेदम मारहाण करावी. तो टॅक्सी घेऊन घराकडे निघाला. पण हे पाहून त्याला अधिक राग येतो की घरी जाताना रस्ता अगदी क्लिअर दिसत होता. तो घराच्या दरवाजात पोचतो आणि बेल वाजवतो. संगीता रडत रडत दार उघडते. सुनीला समोर पाहून तिला धक्काच बसतो आणि ती त्याला मिठी मारते. तो समजू शकत नव्हता की संगीता हे काय करत आहे. ती जोरात ओरडते आणि म्हणते, बाबा सुनील परत आले आहेत, ते पूर्णपणे ठीक आहेत, त्यांची फ्लाईट चुकली. सुनीलला खूप राग आला होता, पण काय होत आहे ते समजू शकत नव्हता. तिचा आवाज ऐकून त्याचे वडील बाहेर येतात आणि त्याला मिठी मारतात आणि रडतात. ते त्याला आत घेऊन येतात. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू होती की दिल्लीला जाणारी फ्लाईट टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांनी क्रॅश झाली आणि सर्व प्रवासी ठार झाले. त्यात सुनीलचे नाव नव्हते. सुनील डोके धरून खाली बसला. आता त्याचे संगीतावर खूप प्रेम येऊ लागले. त्याच्या आजूबाजूला सगळे बसले होते. त्यालाही त्या क्लायंटचा फोन येतो की तू वाचलास, ही देवाची कृपा आहे. सुनीलला वाटलं हेच नशीब आहे. उशीर झाला नसता तर त्यालाही आता उशीर झाला असता. त्याने संगीताला मिठी मारली.
मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.